गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज आम्ही चाललोय पन्हाळा किल्ला बघायला। तुम्हाला पन्हाळा किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती भेटेलच, तर आम्ही जातोय तिथे गेल्यावर भेटू। तर गाइज आता आम्ही पोहोचलोय पन्हाळा किल्ल्यावर, तुम्हाला माहिती थोडीशी भेटेलच। जे आमचे गाईड आहेत थोडीशी माहिती सांगतो। सर आता आपल्या या पन्हाळगड किल्ल्यावरती पहिल्यांदा सर स्वागत। महाराष्ट्रामध्ये 350 किल्ले आहेत आणि यामध्ये पन्हाळगड एकमेव किल्ला आहे। ही गाडी आपली या गडावर आली। आता आपण भरपूर किल्ले पाहायला जातो, त्यामध्ये रायगड घ्या, प्रतापगड घ्या, पाण्यातला जंजिरा, सिंधुदुर्ग, अलिबाग बसला आतला किल्ला आहे, पाण्यातनं जायला लागतंय आणि मग मोठासा दरवाजा लागतो आणि मग आपण म्हणतो किल्ला चालू झाला। मग या किल्ल्याचा दरवाजा कुठे? तर ज्या ठिकाणी जस्ट तुम्ही आता पावती घेतली तिथं होता त्या गेटचं नाव होतं 4 दरवाजे, 1 2 3 4, आणि ते 4ही दरवाजे इंग्रजांनी 1844 मध्ये तोफेतोंडी पाडले आणि म्हणून गाडी गडावर आली। मग म्हणणार उंचीवर वाटत नाही, तर आता आपण समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर आहे आणि पायथ्यापासून 300-400 फूट उंचीवर आहे। आपण जाणवणार कवा? जेव्हा तटबंदी घेऊन जाणार तेव्हा। पण आता आपण किल्ल्याच्या मध्यभागी आणि डायरेक्ट पॉइंट बशी आलो आणि हा पॉइंट बघितला म्हणजे किल्ला होत नाही। तर या किल्ल्याचं क्षेत्रफळ आहे 400 एकर आणि त्याला संरक्षण भिंत शत्रूपासून बचाव होण्याकरता 9 किलोमीटर। तर एवढा आवेडवे किल्ला जो बांधला, ह्या राजाचं नाव आहे सिल्लारवंशी राजा भोज। पन्हाळगड बांधायला 60 वर्ष लागलेले। साल आहे 1052 साली सुरू केला, 1112 मध्ये पूर्ण झाला। पन्हाळगड बांधला 60 वर्षात। जसं आता मराठी, इंग्लिश, उर्दू सगळं बोलतोय तसं त्याला भाषा होती संस्कृत। नाव ठेवलं पन्नग आलय। पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे घर। या जंगलात नाग जमातीची लोक राहायची, त्यामुळे राजा भोजने पन्नग आलय असं गडाला पहिलं नाव दिलेलं। मग 200 वर्षांनी दुसरा राजा आला विजापूरचा आदिलशाह। 14व्या शतकामध्ये किल्ल्यावरती उठण्या बसण्याकरता आणखीन इमारती बांधल्या आणि हिंदीत नाव आहे शहानबी दुर्ग। म्हणजे हा पन्हाळगड छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या आधी 350-400 वर्ष अगोदर किल्ला तयार होता। तर आता सुट्ट्या पडल्या की चला किल्ले बघायला हे आपण म्हणतो, पण ऍक्च्युअली सुट्ट्या पडल्या किल्ले बघायला तुम्ही का जाता? तर ज्या ज्या ठिकाणी इतिहास घडला म्हणून त्या त्या ठिकाणी ते किल्ले बघायला जाता। आता प्रतापगडचं नाव डोळ्यासमोर घेतलं की समोर ते चित्र जिथं अफजलखानाचा कोथा पाडला तो दिवस आहे 10 नोव्हेंबर 1659 साली आणि अवघ्या 18 दिवसात 28 नोव्हेंबर 1659 साली महाराजांनी किल्ला जिंकला आणि मराठीत नाव दिलं पन्हाळगड, पन्हा किल्ला। आणि दुसरा इतिहास चालू झाला तो म्हणजे सिद्धी जोहरचा वेढा। तर सिद्धी जोहरने या पन्हाळगडाला माणसं लावली 40,000। काही करून महाराजांना पकडायचं आणि महाराजांच्याकडे रयत मावळे होते 7-8 हजार आणि ते या जगले या गडावर धान्य आहे म्हणून, आणि ते धान्य कोठार आपण आता बघायला आलो। तर 6 महिने हे धान्य पुरलेलं आहे आणि सिद्धीजोनी वेढा सोडलेला नाही। तर 6 महिने राजांनी या गडाचा पुरेपूर वापर केला, प्रत्येक इमारतीला पाय लावले, त्याला इतिहास आला आणि म्हणून तुम्ही एवढ्या लांब हा किल्ला बघायला आला। तर या जुन्या इमारती मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आणि आपण सुरुवात करणार आहे या धान्याच्या कोठारापासून। तुम्ही विचार करा, वास्तू बांधली राजा भोजनं 10व्या शतकात, वापर केला 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि 21व्या शतकात तुम्ही हा किल्ला बघायला आलेला आहात। तर असे हजारो वर्ष या वास्तूला झाले। मग म्हणणार एवढं मजबूत आणि एवढं टिकलं कसं काय? ते नवल असणारी गोष्ट तुम्हाला मी इकडे दाखवणार। आपली भिंत एका दगडाची असते, 3ची भिंत 12 फुटाची असते। म्हणजे तुमच्या आताच्या खोल्या ह्या पूर्वीच्या फक्त भिंती होत्या, ही एवढीशी भिंत नाही आहे, ही 12 फुटाची। बरीच भिंत या खोल्या तयार होत जाता। इथली इमारत चालू 1000 वर्ष बघा। हे पूर्ण बघतो हे गोडाऊन आहे। आपल्याला दाखवलं की दरवाजे उघडा, पोती आत ठेवा, परत दरवाजे उघडा, पोती बाहेर काढा। हे आपण धान्य असं काढतो
आणि मग आपल्या घरला बारक्या बारक्या डब्यात बॅगेत आपण ठेवून टाकतो. पण यामध्ये तसं धान्य ठेवत नव्हते. तसं धान्य ठेवलं तर हवा पाऊस कीड लागून धान्य खराब होतं म्हणून दरवाजे पॅक केले. तर बघा आपली भिंत एवढीशी, दरवाजा एवढासा, पण ही जी भिंत बघा 12 फुटाची आहे. त्यामुळे दरवाजा 4 फूट 5 फूट जाडीचा. तो आपण विचार करू शकत नाही. आणि हे सगळं पॅक करायचे आणि हे सगळं सील झालं की मग कुठनं धान्य टाकायचं तर वरनं टाकायचं. किती मावतं माहिती का? 1 खंडी म्हणजे 20 पोती, असं 25,000 खंडी, 5 लाख पोती धान्य यामध्ये मावलं जायचं. त्याला हवा लागली, पाऊस लागली, भिंतीला पोंगा आला, भिंत पडली, काय भानगड नाही का? तर भिंत 12 फुटाची. तर हजारो वर्ष ही इमारत मजबूत आहे आणि बघायला सुद्धा मिळते. आणि यामध्ये 5 लाख पोती धान्य मावलं. हवा पाऊस कीड काही लागलं नाही, सुट्ट भरलेला, जशी पाण्याची टाकी भरतो तशी. मग आता हे धान्य काढायचं कुठून? धान्य कुठून काढायचं ते दाखवतात आपल्याला. तिकडे इकडे आलो, त्या 2-3 पायऱ्या उतरून आलो. पूर्वी पायऱ्या नव्हत्या, असा स्लोप होता. जशी पाण्याची टाकी भरली, कॉक ऑन केलं, पाणी निघतं, म्हणजे तो होल आहे. त्याला कोकणात गेला काय म्हणतात? कणगी. कोणी बघितली असेल त्यांना कळणार, ज्यांनी बघितली नाही त्यांना मी दाखवायचा प्रयत्न करतो. तर ऐका, यात 5 लाख पोती धान्य मावायचं इथून काढायचे. जे मी दाखवणार आहे यात 70 ते 80 पोती, जजेस 150 पोती मावायचे. आणि ते कसे काढायचे हे तुम्हाला मोबाईल मध्ये एक व्हिडिओ दाखवतो बघा. हे भरलेलं आहे सगळं आणि हे सगळं भरलं, त्याला हवा पाऊस कीड काही लागत नाही. आणि हे सगळं भरल्यानंतर ते आजोबा कसं धान्य काढतात बघा. आलं का? हे नट सहित आहे, पोलपाटा सहित, म्हणून पिवळं दिसतं. याला भात म्हणतात आणि आपल्या घरात पॉलिश केलं तर तांदूळ म्हणतात. तर हे सगळं भरलं की हे पुढचं काढायचं होल धान्य पाहिजे. तर वास्तू बांधली राजा भोजनं 10व्या शतकात वापर केला. 16व्या शतकात छत्रपती शिवाजी राजांनी आणि 21व्या शतकात तुम्ही बघायला आला. मग आता राजे गडावती 6 महिने काय भात खाऊन दिवस काढले नाही. अजून 2 कोठार इकडे. पहिल्या कोठारामध्ये भात, मधल्या कोठारामध्ये वरी भगर, तिसऱ्या कोठारामध्ये नागणी नाचणी, 3 कोठारात वेगवेगळे धान्य ठेवायचे. तर बालेकिल्ला, अंबरखाना, धान्य गोडाऊन असं 3 नावानं ओळखली जाणारी वास्तू आपण आता पाहिलेली आहे. तर या गोदामांना नावं कशी आहेत? नद्यांची. गंगा, यमुना, सरस्वती. नदी वाहते तसं धान्य वाहतं, नदी संपन्न तसं धान्य संपत नाही, अशा उपमेप्रमाणे नावं देण्यात आलेली आहेत. तर हे धान्य 6 महिन्यात संपलं. मग सिद्धीचा वेढा पुढून महाराज इथनं विशाळगडला गेले, 48 ते 52 किलोमीटर. तर कसे गेले, काय गेले, त्यांचं मीटिंग चालण्याचं जागा आहे सज्जा कोठी. ही पन्हाळगड किल्ल्यावरची सगळ्यात उंच इमारत आहे. आता आपण समुद्रसपाटीपासून 3,500 फूट उंचीवर आहे आणि पायथ्यापासून 300-400 फूट उंची आहे. कोण वाटत नाही का? तर तेवढं चाललो नाही, दमलो नाही आणि तरी एवढ्या वर कसं आलो ते आता इथे गेलं तुमच्या लक्षात येणार. त्याला काहीतरी झाला. गाईज बघू शकता आम्ही खूपच उंचावर आहे. आम्ही बसमध्ये आल्यामुळे काही आम्हाला समजलंच नाही. राहिले का आतमध्ये या इकडं. तर ज्या ठिकाणी सर आपण आलात ही पन्हाळगड किल्ल्यावरची सगळ्यात उंच इमारत आणि तटबंदीला बांधलेली इमारत आहे. या वास्तूला आता 800 वर्ष झालेलं आहे. चुना गुळ मातीतलं बांधकाम आहे. नाव आहे सज्जा कोठी. सज्जा म्हणजे गॅलरी, कोठी म्हणजे इमारत, एक राहायची जागा. छत्रपती शिवाजी महाराजांची याच इमारतीमध्ये गुप्त मीटिंग चालायची. सिद्धीचा वेढा पडला गडाला 40,000 फौजेचा कुठून होता?
तलाव दिसतो का? हा तलाव आहे, हा ब्रिज आहे बघा. कमीत कमी 5-7 किलोमीटर लांब अंतर आहे. आणि एवढ्या लांब का? तर एवढ्या लांब जंगल होतं. जंगलाच्या बाहेरून वेढा होता म्हणून 40,000ची फौज लागली आणि शिवाजीराजे या पन्हाळगडावरती अडकले. पण राजे डगमगले नाहीत का? आता आपण जे आता बघितलं हे धान्य कोठार हे त्यावेळेला होतं त्यांच्याकडं. आणि हे पावसा दिवस म्हणजे 6 महिने पुरलेलं आहे. पण जेव्हा धान्य संपत आलं आणि शत्रू लोक जाईत नाही तर वेढा कसा फोडायचा? तर त्यावेळेला डमी राजे बनवले. नाव आहे शिवा काशीत शिवा नावी. यांना या इथे बोलवलं, सर्व गोष्टी सांगितल्या आणि तोंडातनं 2 शब्द आले की राजा आज ना उद्या मी जाणार तर नावी म्हणून जाणार, पण माझं भाग्य आहे की मी एक दिवसा राजा बनतोय. तुम्ही माझ्या जीवाची पर्वा करू नका, मी तुमच्यासाठी त्यांच्या कब्जेत जायला तयार आहे. तर या इमा तो दिवस आहे. 12 जुलै 1660 2 शिवाजीराजे इथून निघाले, खरे आणि खोटे. तर खरे राजे आता पुढे आपण मार्ग बघणारा राजदिंडी मार्ग गडाची मागची बाजू तिकडे गेले आणि खोटे महाराज या पन्हाळगडाच्या पूर्वेला त्यांच्या कब्जेमध्ये गेलेले. 2 विरुद्ध दिशा बनल्या. खोट्या महाराजांना खरे महाराज समजून किल्ल्याचा वेढा फुटला आणि 900 मावळ्यांसहित राजे पन्हाळगडावरून विशाळगडला. अंतर आहे 42 ते 48 किलोमीटर. चालत गेले एका दिवसात. आणि आता आपल्याला जायला 2-3 दिवस लागतात. तर किल्ल्याचा वेढा फोडण्याकरता जीवाची पर्वा न करता शिवाकाशी त्यांच्या कब्जेत गेले. आणि जेव्हा कळाले खोटे महाराज त्यांना मारलं आणि जी 20,000 माणसं मागे लागली त्यांना रोखायचं काम विशाळगडच्या पायथ्याला बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांधल या 300 मावळ्यांनी 6-7 तास ती लढाई केली. ती खिंड विशाळगडच्या पायथ्याला आहे. तर या सगळ्या मिटिंग्स घडामोडी महाराजांच्या घडल्या पन्हाळगडावर या ठिकाणी घडल्या म्हणून किल्ल्यावरची मेन इमारत मानली जाते. दुसरी गोष्ट, याच पन्हाळगडावर याच इमारतीमध्ये छत्रपती शिवाजीराजे, मोठा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची चर्चा गाठभेट इथे झालेली. यानंतर शिवराजे रायगडला गेलेत, आजारी पडलेत, निधन झालं, परत गाठभेट झाली नाही म्हणून किल्ल्यावरची मेन इमारत मानली जाते. तर या 2 राजांच्या पदस्पर्शाने पावनजली वास्तू आपल्याला पाहायला मिळते. आपलं भाग्य आहे. तर या इमारतीच्या वर जायला संपूर्ण बाहेरून पायऱ्या आहेत. त्या वर जाऊन व्ह्यू पाहू शकता. तर दिसणार काय? जवळचा डोंगर दिसतो, याचं नाव आहे पावनगड. याला डमी पन्हाळ म्हणतात. आणि दुसरा डोंगर दुख्याला तुम्ही जाऊन आला तो ज्योतिबाचा डोंगर आहे. आता इकडून जिना आहे, वर जाऊन बघून आपण येऊ शकताय. चला. काही बोलत नाही रे तो कसा बघू शकतो. हा जेल आहे. तुम्हाला दाखवतो काय बघू शकतो. आपण या किल्ल्यावर फिरतोय पण असं वाटतोय की किल्ल्यावर नाही, का तर साईड गाडीत जायला लागले. पूर्वी विचार करा, ह्या पॉइंटनं त्या पॉइंटला, त्या पॉइंटने ह्या पॉइंटला, ह्या पॉइंट पुढच्या पॉइंटला गाडीने 2-2 मिनिटात जातो. पण हे सगळं चालत बघायचं असतं की नाही, 1 दिवस लागला असतो. पण तो दरवाजा पाडल्यामुळे गाडी गडावर आली. गडावर आपण फिरतो पण गडाची भिंत दिसत नाही, कारण त्यावेळेला ही किल्ल्याची भिंत होती, आताही आहे पण दिसत नाही. ज्या मागचं कारण गडाला बाहेरनं जंगल आहे.
जंगलामुळे किल्ला झाकून गेला ही चांगली गोष्ट आहे, पण वाईट गोष्ट का की शत्रू लोक त्या जंगलात येऊन आक्रमण करायचे. मग शत्रू लोक जंगलात घुसण्याआधी आपली नजर त्यांच्यावर पडावी म्हणून अशा उंच माच्या बांधल्याला बुरुज म्हणतात. ते हेळ नाही करण्याचं का 1-2 नसून अशी किल्ल्याला 38 बुरुज आहे. त्याला दोन्हीकडनं पाऱ्यात दोतुंडी बुरुज, पश्चिम साईडला पुसाटी बुरुज, काळा दाडात बांधला काली बुरुज. हे वेगवेगळ्या आकारा उकारानुसार वेगवेगळी नावं आहेत. तर सगळे बुरुज काय आपण बघायचे नाहीत. सुसज्ज असा बुरुज व्ह्यू पॉइंट आहे. सगळा परिसर तुम्हाला इथनं दिसणार आहे. दुसरी गोष्ट, राजे कसे गेले काय गेले सगळं आपण आता ऐकलं. पन्हाळगडावरून विशाळगडला चालत दरी खोऱ्यातनं मसाई पठारावरनं 48 ते 52 किलोमीटर चालत गेले एका दिवसात. आपल्या जायला 2-3 दिवस लागतात. मग त्यांना जमलं, आपल्याला का नाही? तर माणसं कशी होती, ती कशी होती काय होती सांगणार नाही. या पाऱ्या चढला की त्यांची आठवण तुम्हाला येणार आहे. फोटो पॉइंट आहे, फोटो काढून या. जिथं पण नजर जाईल तिथं पण व्ह्यू तुम्हाला दिसणार. माऊलं कसं चढत असतील. गाईज पायऱ्या पण खूपच उंच आहेत. आपण एवढ्या पायऱ्याने चढवतो आपले लगेच पाय दुखायला लागले. तर तुम्ही बघू शकता मी नाही बघू तू बघून नाही तर का धरून ठेवायला. गाईज बघा व्ह्यू. हा जंगल आहे पूर्ण. आपल्या गाईड वगैरे माहिती थोडी चांगलीच आहे. ती जरा जंगलात आल्यावर जाणवतं का आता आपण किल्ल्याच्या बाहेर आलो का. आता इथे बघा मागे किल्ल्याची भिंत दिसते. तर पूर्ण पन्हाळगडाला अशी 9 किलोमीटरची भिंत आहे. पण ती एवढ्या जवळ आल्यावर दिसते. बाहेरचं काय दिसतं का नाही. म्हणून तर त्यावेळेला 350 वर्षापूर्वी ह्याच्यापेक्षा घनदाट जंगल होतं. आणि म्हणून सिद्धीचा वेढा पन्हाळगडापासून कुठे 5 किलोमीटर कुठे 9 किलोमीटर असा लांब वेढा होता. म्हणून 40,000ची फौज लागली आणि शिवाजीराजे या किल्ल्याच्या आतमध्ये सेफ होते. जो मगाशी तुम्हाला प्रश्न पडलेला की ते 40,000 हे 7-8 मग ते वर का आले नाही, तर या दोघांच्या मध्ये हे जंगल आणि भिंत आणि दुसरी दहशत ती म्हणजे अफजलखानाचा कोथा पाडला. मग एवढ्या मोठ्या माणसाला शिवाजी महाराज मारू शकतात, आपल्यावर ते काय करू शकतात हे वातावरण होतं. आणि त्यामुळे शिवराज किल्ल्याच्या आतमध्ये 6 महिने सेफ होते. इकडनं आले का. तर ज्या वेळेला धान्य संपलं, सज्जा गोटीमध्ये शिवाकाशीत शिवानावी पोचले. तिथे प्लॅनिंग चाललं आणि जो दिवस ठरला 12 जुलै 1660 2 शिवाजी महाराज निघाले. तर आता सांगण्याचं तात्पर्य काय की शिवाजी राजांच्या आजपर्यंतचे प्लॅन सक्सेस होतात, फसत नाहीत. का तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी माणसं नेमलेली आहेत. तर शिवाकाशीत बनवलाय हे पण्यात सांगितलं तर बाहेर माहिती कुठणार. तर कुणालाच सांगितलं नाही की शिवाकाशीत बनवली. पन्हाळगडावरून मागच्या बाजूने विशाळगडला जायचं हे पण्यातल्या लोकांना माहिती आहे, पण केव्हा जायचं माहिती नाही. आणि जो दिवस आम्ही सांगतो की 12 जुलै 1660 महाराज इथून गेले म्हणून तो दिवस सांगतो. पण शत्रूच्या खेम्यात अशी माहिती आहे की ह्या आठवड्यामध्ये शिवराजे येणार आहे. ज्या वेळेला शिवाकाशीत फेरफटका मारायला पालखीमधून फिराले तेव्हा हे क्या दिख रहा है उधर दीपक कोई मशाल बुझ रहा है चलो देखने के लिए, तेव्हा त्यांना शिवराजे मिळाले. आजची बात आहे 8-10 दिन पहिले मिल गए. तर ते खुश होऊन गेले त्यांना घेऊन पन्हाळगडाच्या पूर्वेला. आणि जेव्हा वाघ दिसायला लागला की आपण वाघ बघायला जाणार, तरी शिवराजे भेटले म्हणून सगळे तिकडे जाऊ लागले. तेव्हा इथून महाराज उतरले आणि आपले लोक म्हणाले की महाराज आज अचानक. तेव्हा सांगितलं की अचानक नाही, किल्ल्यावरचं धान्य संपलं म्हणून खाली आलो. हा गनिमी कावा आहे. आता हीच गोष्ट जर अगोदर किल्ल्याच्या बाहेर केली असती की धान्य संपलंय तर सिद्धीजी सेटलमेंटला आला नसता. आणि हीच गोष्ट बाहेर कळू द्यायची नव्हती. म्हणून राजांचं त्यावेळेला काटेकोरपणे लक्ष आणि तो गनिमी कावा त्यावेळेला त्या व्यक्तीला कळायचा. म्हणून जो व्यक्ती आपला आहे तो आपल्या संकट येणार, जो आपला नाही तो येणार नाही. म्हणून त्यावेळेला जे सगळे प्लॅन केले ते असे काटेकोरपणे गनिमी काव्याने केले. म्हणून राजांचे प्लॅन सक्सेस होतात. आणि इथून जेव्हा ते खाली उतरले आणि सैन्यांना कळाले की धान्य संपले, महाराज आलेत, तर सगळे आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना इथून विशाळगडला एका दिवसात घेऊन गेले. आणि आपण निवांत जातो म्हणून आपल्याला 2-3 दिवस लागतात. तर राजे इथून गेले म्हणून या मार्गाचं नाव पडलं राजदिंडी मार्ग.
तर त्यावेळेला ही छोटीशी वाट होती. आता खाली गार्डनला गाडी जाण्याकरता रस्ता बनवलेला आहे. तर जी बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली पावनखिंड गोरखिंड आहे ती विशाळगडच्या पायथ्याला आहे. की राजा आपला शिवा काशीत मारला गेला, दुश्मन लोक मागून येत आहेत, आपण असं करा 600 मावळे या पुढे व्हा, 300 मावळे खिंडीत आहे, जोपर्यंत विशाळगड जिंकत नाही 3 तोफे सलामी देत नाही तोपर्यंत आम्ही कोणालाही पुढे सोडत नाही. ती म्हणजे चिंचोळी वाट, त्याला खिंड म्हणतात. आता 20 उभारला तर रस्ता बंद झाला, तर या बाजूला 300 आणि पुढून 20-40 येतात. तर जोपर्यंत महाराज तिकडे विशाळगडला पोहोचत 3 तोफे सोडणारे कानी देत नाहीत तोपर्यंत ती लढाई तिने चालू ठेवलेली आहे. तर मोठा पाऊस आला कसं धबधबा वाहतो, जसं रक्ताचे पहाट वाहिले म्हणून त्याला गोरखिंड या नावानं ओळखलं जातं. ती खिंड कुठं आहे? विशाळगड. का गेलेत? कोठार संपली ती बघितली. कुठून गेलेत? तो मार्ग बघितला. कुठून निघालेत? ती जागा बघितली. पण हे जे सगळं घडलं हे का घडलं? तर गडावर धान्य होतं म्हणून. हे धान्य आलं कुठून? तर गडाच्या मागच्या गेटनं. तो 3 दरवाजा आपण आता बघायला जायचं. चलो रे. तर महाराज आपले बाहेरून या मार्गातून पडले होते. आता आपण 3 दरवाजे बघायला जाणार आहे. त्या दरवाजातून धान्य यायचं. तो कोण होता? तो बाजीप्रभू देशपांडे. तर मी चालले. गाइस आता आम्ही पोहोचले. तुम्ही बघू शकता 3 दरवाजे. दरवाजेबद्दल आपल्याला गाईड आपल्याला माहिती सांगतीलच. हे चला या लवकर या. उतरले असेल ना. ज्या ठिकाणी आता आपण आलोय ही गडाची मागची बाजू बघा. मागे बघा हे किल्ल्याचं गेट दिसतं आणि या गेटचं नाव आहे 3 दरवाजे. फ्रंटला पावती तर 1 2 3 4 म्हणून त्याला 4 दरवाजे म्हणायचे. मागच्या बाजूला 1 2 3 आहेत म्हणायला 3 दरवाजे म्हणतात. शिशेत बांधकाम आहे, चुनागोळात बांधकाम आहे, हेमाडपंथी बांधकाम आहे. हे असे 3 दरवाजे वेगवेगळ्या प्रकारात वापर केलेल्या बांधकामात म्हणून याला 3 दरवाजे असे या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. वैशिष्ट्य किल्ला किती उंच आहे बघितलं तर इथे एक चौकात विहीर आहे. त्या विहिरीला फक्त 5 फुटावर पाणी झऱ्यात कितीही पाणी काढलं संपत नाही. ती विहीर पाहायला मिळणार आहे. आणि तिसरी गोष्ट पन्हाळगडावरून शिवराजी विशाळगडला कसे गेले काय गेले ऐकलं, पण जाण्याआधी सिद्धीजोरी 4-6 महिने ग बसलेलं नाही. या गेटवर तोफेचे गोळे मारलेले आणि तोफ गोळे मारले तरी दरवाजा पडलेला नाही. ते निशाण मी तुम्हाला आता दाखवणार आहे. या मग चला गाईस. तुम्ही दाखवलं द्या, तुम्ही सांगा. ते गोळे वगैरे लागले. गाडी हे बघा 3 दरवाजे. तर काय आता व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर थांबा, यातलं किती पण पाणी काढलं तरी ते आटत नाही. 5 फुटाची विहीर आहे. थांबा त्याला निघून दे पहिले.
पुन्हा गुळ माती आणि पुढे 3 नंबर या इथं अतिशय कुठं पुढे पुढे जाते रे त्या गाड्या इकडे घ्या जरा मागे बघा गडाची वॉल दिसते अशी पूर्ण भिंत आहे 9 किलोमीटर आणि त्याच्या आत जो परिसर हा 400 एकर आणि त्यामध्ये आपली आता गाडी घेऊन आपण किल्ल्यावर फिरलो असा एकमेव किल्ला पन्हागड. सुरुवात केली कुठून कोठारापासून आणि जे रेडे गडावरती धान्य आणायचे ना या मार्गे धान्य किल्ल्यावरती आणलं जायचं आणि याच गेटवर तोफेचे गोळे मारले. तोफा आणल्या कोकणातून राजापूरच्या वखारीतून फर्स्ट टाइम इंग्रज आले आणि त्यांच्या साह्याने या गेटवर हल्ला चढवला तरी दरवाजा पडला नाही. निशाण तुम्ही निशाणी बघू शकता. इकडे वर बघा डाव्या बाजूला बघा लेफ्ट साइडला 2 दगडाच्या मध्ये मोठी आडवी भेग पडलेली बघा. इथे एक तोफेचा गोळा लागलेला आहे. दुसरा ही जी चौकट दिसते चौकटीला लांबडा दगड आडवा तडा उठलेला आहे चौकटीला आणि तिसरा कोण्या बघा लेफ्ट साइडला या पूर्ण दगड नाही त्याच्या खाली बघा अनेक तडा उठलेला आहे. असे भरपूर तोफेचे गोळे या दरवाजा हाणले तरी दरवाजा पडलेला नाही. कोकण साईड आहे कोकण दरवाजे, पश्चिम साईड आहे पश्चिमी दरवाजे आणि 3 बांधले म्हणून 3 दरवाजे. उन्हाळ्यात या पावसाळ्यात या हिवाळ्यात या तुम्हाला गार वारं इथं वाटतं. पुण्यात दरवाज्यात गेला की एसी चालू होतो बघा. थंडी लागतात दरवाजांना गाईस आतमध्ये थंडी लागते. हे रिअल आहे. हवा पण खूप भरपूर हवा आहे. हा हो हो आद्या पण खूप थंड आहे. जे जे राजा आले त्यांची सिम्बॉल आहे. तर आपल्या शिवाजी राजे इत्यादी त्यांचा सिम्बॉल बरोबर दरवाजा गणपती. गणपती राईटले बघा सिंहाच्या पायाखाली हत्ती. सिंह म्हणजे मराठशाही, हत्ती म्हणजे आदिलशाही. हत्ती एवढी ताकद पूर्वी आदिलशाला आहे आणि तरी देखील मुठभर मराठ्यांच्या पायाखाली दाबून आहे. यातून सिद्ध केलं आणि त्यावरून ते मराठ्यांचं प्रतीक बनलं. सिंहाच्या पायाखाली हत्ती हे चिन्ह रायगड आणि पन्हागड या 2 गेटवर आपल्याला पाहायला मिळतं. तर गाईस तुम्हाला व्ह्यू दाखवतो अतिशय सुंदर आहे. तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर व्ह्यू आहे इथं. रस्ता गाड्यांचा आहे. तर चला गाडी जवळ जाऊया. आपण उभारलो टावर दिसू दे पन्हागडाचं शेवटचं टोक आणि त्या टावर पासून पुढे जो प्लेन भाग दिसतो का त्या प्लेन भागाचं नाव आहे मसाई पठार. 2000 एकरचा परिसर आहे. मसा देवीचं मंदिर असल्यामुळे त्याला मसाई पठार म्हणतात. त्याच्या मागे विशाळगड किल्ला. सिद्धीचा वेळा पुढून जे महाराज विशाळगडला गेले ना या पठारावरने गेलेत. दरी खोऱ्यातनं 48 ते 52 किलोमीटर एका दिवसात आणि या पठारावरून आता आपल्याला जायला 2-3 दिवस लागतात. तर या ठिकाणी मागे इमारत आहे बघा. या इमारतीचं नाव आहे अंधार बावडी. जागोजागी किल्ल्यावर भरपूर विहीर आहेत. दुश्मन लोक घेऊन उघड्या विहिरीत विष टाकायचे. आता लोक पाणी पिऊन मोरतात म्हणून जो उघड्या विहिरीत कुणी विष टाकलं तर सेफ पाणी राहावं म्हणून लपलेली विहीर आहे. ही तटबंदीला इमारत छोटासा दरवाजा त्याला चोर मार्ग म्हणतात. मोठे दरवाजे 6ला बंद झाले की जासूस लोकांनी तिथून आत घ्यायचे. संध्याकाळी या चोर मार्गाचा वापर केला जायचा आणि वरचा जागा दिसते सैनिक लोक बसण्याची जागा. तटबंदीची वास्तू आहे. आबू सुब्या कारागिरांनी बांधलेली इमारत आहे. मेन हेतू काय तो उघड्या विहिरीत कुणी विष टाकलं तर सेफ पाणी ठेवण्याची जागा तिथे आपल्याला पाहायला मिळेल. तर पूर्ण गडाला आता आपण प्रदक्षिणा मारून आलोय. या इकडे मागं नगारखाना आहे, सेल्फी पॉइंट आहे, या इथे विहीर आहे. हे सगळं बघून झालं. इथे छोटंसं गार्डन आहे, खाऊ गल्ली आहे आणि समोर गाडी आपली पार्क आहे. हे सगळे एन्जॉय करण्यातला एन्जॉय करा
नाही ती इमारत बघून गाडीकडे नसला गाडीकडे या. काय ठरवणार तुम्ही ठरवा. तर गाईज आता आम्ही चाललोय विहीर बघायला. बघू शकतो हे जाम ऊस आहे. काय पत्करून टाकी. तुला विहीर बघायला आता गाईज पायऱ्या बघू शकतो. खूपच उंच उंच आहे. तर गाईज बघा विहीर. अजून खालती जातो मी, दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघू शकता पाणी हा आहे चोर मार्ग. बघा चोर दरवाजा. पाणी थंडी हवा लागते गायची इथे. थांबा बघू. बघा तुम्ही बघू शकता. तुम्हाला इकडून पण दाखवतो चोर. तर गाईज पन्हाळा किल्ल्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती मिळाली आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.